नमस्कार. हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण शास्त्रोक्त पद्धत, वातींचे प्रकार, गणपतीला 21 तर शंकराला 11 पदरी वात का वाहतात याच्या मागे शास्त्रोक्त पद्धत काय आहे, 365 पदरी देह वात काय आहे, ब्रह्मांड वाताचे गुण काय, तसेच अधिक महिन्यामध्ये कोणत्या प्रकारची वात, 33 फुलवाती कोणती वाहतात, श्रावण महिन्यात कशा प्रकारची वात वाहावी, काकडाला कशा प्रकारचे वात, अशा सगळ्या वाती आणि त्यांची माहिती याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम आपण जाणून घेऊया वातींचे प्रकार. नंदादीप वात किंवा समई वात, तेलाच्या दिव्यासाठी ही 5, 7, 9 पदरी असते. शक्यतोवर 5 किंवा 7 पदरी असते. ही रोज पूजेच्या वेळेस लावतात. 2 बेलवात या श्रावण महिनाभर लावतात. एकाला जोडून एक अशा 3 वाती करतात. 4 + 4 + 4 3 पदरी अशा टोटल 11 पदर. या कोणी रोज महिनाभर 11 वाती लावतात, कोणी फक्त सोमवारी लावतात. 3 शिवरात्र वात, महाशिवरात्रीला 1100 पदराची वात तुपान भिजवून लावतात. 4 वैकुंठ वात, 350 पदरी आपल्या हाताची विधवर म्हणजेच करंगळीपासून ते अंगठा लांब करून मोजलेले अंतर करायची ती वैकुंठ चतुर्दशीला लावतात. एक पुस्तक वगैरेवर मोजून मग त्यावर गुंडाळतात. 5 टिपूर, 3 पदराच्या जोडून म्हणजे 365 अधिक 365 जोडवाती म्हणतात. त्या त्रिपुरारी पौर्णिमेला लावतात. 6 अधिक महिन्याची वात, अधिक महिन्यात 33 पदरी अशा 33 वाती, 33 फुलवाती तुपात भिजवून लावतात. कोणी महिनाभर लावतात तर कोणी एकदाच लावतात. कार्तिक एकादशीपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत 3 पदरी 105 वाती लावतात. कोणी पौर्णिमेलाच 105 वाती लावतात. काडवाती, अंबाडीच्या कोरड्या काडीला कापूस गुंडाळून आपल्याकडे गणपतीची आरती करतात. प्रत्येकाच्या हातात एक एक अशी. श्रावण रोज महिनाभर 11 पदराच्या 11 वाती लावतात. फुलवाती या निरंजनात रोज लावतो आरतीच्या वेळी. अनंतवात यामध्ये वर्षाची 1 वात, 2 वर्षाच्या 2 वाती, 3 वर्षाच्या 3 असे 108 वर्षाच्या 108 वाती करतात व तुपात भिजवून श्रीकृष्णाला ओवाळतात. देहवात, आपल्या डोक्याच्या टाळूपासून ते पायाच्या अंगठ्यापर्यंतची उंची मोजून घेऊन तेवढ्या लांबीची 108 किंवा 365 पदरी वात करतात व ती वात तेलात भिजवून त्याच्या मापाची केली त्या व्यक्तीने लावायची असते. ब्रह्मांड वात, आपल्या कपाळावर कुंकू लावतो त्या जागेपासून पूर्ण डोक्याला फिर घेऊन ते मोजून तेवढ्या लांबीचे 250 पदरी वात बनवतात व ज्याच्या मापाचे आहे त्याच्या हातून तीळ तेलात भिजवून लावतात. काकडा, कपड्यांचे बारीक बारीक तुकडे करून त्याच्या वाती करून काकडा आरतीला लावायचा. रथसप्तमीला 7 पदरी, कृष्णाला 8 पदरी, रामनवमीला 9 पदरी, दशावतारी वात विष्णूला 10 पदरी, शंकराला 11 पदरी, सूर्याला 12 पदरी, वैकुंठ चतुर्दशीला 14 पदरी, गणपतीला 21 पदरी. हे सगळे वर्षभर करायचे असले नेम म्हणून तर त्या दिवसापासून परत त्या दिवसापर्यंत व्रत करणारे जसे रथसप्तमी ते रथसप्तमी, गोकुळाष्टमी ते गोकुळाष्टमी वरील सगळ्या वाती वसा काढूनच करतात आणि जितकी पदरी पाहिजे तितकेच पदर गुंडाळायचे. फक्त जोडवाती म्हणजे एकाला 1-2 वाती जोडायच्या म्हणजे एक पूर्ण झाली की न तोडता दुसरी करायची. 3 पदरी असते ही वात, 3 अधिक 3 पदर अशी. बेलवाती पण एकाला 1 जोडून 3 वाती, 4-4 पदरी अशा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.